प्रस्तुत करीत आहोत विचारवंतांच्या लेखणीतून आंबेडकर या उपक्रमांतर्गत थोर इतिहास अभ्यासक प्राध्यापक शेषराव मोरे यांच्या लेखणीतून उतरलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील लेख फाळणी आणि बाबासाहेब. अभिवाचन, संकल्पना आणि निर्मिती भूषण देशपांडे, अकोला. बाबासाहेबांच्या फाळणीविषयक महत्त्वाच्या विचारांची फारशी चर्चा झालेली नाही. त्याबाबत जनतेत गैरसमज पसरवले गेले आहेत. मात्र त्या गैरसमज पसरवण्याला उत्तर म्हणून बाबासाहेबांची बाजू नीट मांडली गेली नाही. मी ती येथे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. भारताच्या फाळणीला बाबासाहेबांचा पाठिंबा होता. मुसलमानांची मागणी त्यांच्या धर्मसिद्धांतानुसार बरोबर आहे. ते स्वतंत्र राष्ट्र म्हणून भारतात राहतात आणि स्वतःला वेगळे राष्ट्र मानतात, हेही वास्तव आहे. त्यांनी स्वतंत्र राज्याची मागणी केलेली आहे, तेव्हा ते स्वतंत्र राज्य त्यांना देऊन टाकणे हे योग्य व सर्वांच्याच हिताचे ठरणार आहे, असे बाबासाहेबांचे म्हणणे होते. हिंदू व मुसलमान दोघांच्याही दृष्टीने फाळणी करणे किती योग्य व सर्वांच्या हिताचे आहे हे पटवून सांगण्यासाठी बाबासाहेबांनी 500 पृष्ठांचा पाकिस्तान ऑर द पार्टिशन ऑफ इंडिया हा स्वतंत्र ग्रंथच लिहिलेला होता. 1940 मध्ये मुस्लिम लीगने फाळणीचा ठराव केल्यावर काही महिन्यांनी बाबासाहेबांनी हा ग्रंथ लिहून फाळणी कशी आवश्यक आहे हे विविध कारणे देऊन प्रतिपादन केले आहे. मुस्लिम प्रश्नावर मुसलमानांना पाकिस्तान देऊन टाकणे ही एकच तोड आहे, या प्रतिपादनासाठी हा ग्रंथ लिहिलेला आहे. भारताची फाळणी करणे कसे योग्य आहे, फाळणी केली पाहिजे तरच भारत टिकेल, फाळणी केल्याविना गत्यंतर नाही, असे फाळणीचे संपूर्ण समर्थन करण्यासाठीच बाबासाहेबांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. हे फाळणीचे समर्थन म्हणजे देशद्रोह होय, अशी भूमिका घेऊन बाबासाहेबांवर कठोर टीका झाली. त्यांच्यावर मुस्लिम धार्जिणेपणाचाही आरोप झाला. उलट बाबासाहेबांनी मात्र फाळणीचे समर्थन करून अखंड भारत हा देशासाठी कसे अरिष्ट ठरणार आहे हे सप्रमाण दाखवून दिले. ते स्पष्टपणे कोणी मांडत नाही. त्या काळात फाळणी मागणारे, फाळणी मान्य करणारे वा पाठिंबा देणारे सारेच गुन्हेगार मानले गेले. त्यामुळे बाबासाहेबांनी मांडलेल्या भूमिकेचे ठामपणे समर्थन करणारा एकही ग्रंथ लिहिला गेला नाही. उलट त्यांना अखंड भारतच पाहिजे होता असे खोटेच सांगणारे ग्रंथ मात्र लिहिले गेले. बाबासाहेबांनी फाळणीचे समर्थन का केले हे त्यांचा पाकिस्तान ऑर द पार्टिशन ऑफ इंडिया हा ग्रंथ वाचल्याशिवाय समजणार नाही. या ग्रंथामध्ये त्यांचा मध्यवर्ती मुद्दा असा आहे की हे हिंदूंनो, समजा भारताची फाळणी झाली नाही तर येणारे जे अखंड भारत असेल त्याची राज्यघटना कोणत्या स्वरूपाची राहील हे तुम्ही मला सांगा. केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये अधिकाराचे वाटप कसे होईल? केंद्र सरकार प्रबळ राहील की दुबळे? राज्यसत्तेचे वाटप हिंदू मुसलमानांमध्ये कोणत्या प्रमाणात होईल? या प्रश्नांची उत्तरे तुम्ही मला द्या. अखंड भारताची राज्यघटना तुमच्या मनाची नव्हे तर मुसलमानांना मान्य होणारी पाहिजे. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळात खंडित भारतात जी सेक्युलर राज्यघटना निर्माण होणार आहे तशा प्रकारची राज्यघटना अखंड भारतात मुसलमान मानतील का, असा प्रश्न बाबासाहेबांनी विचारला आहे. या संबंधात राष्ट्रवादी मुस्लिम संघटनांनी आणि मुस्लिम नेत्यांनी अखंड भारतासाठी ज्या मागण्या केल्या होत्या त्या बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथात सविस्तरपणे मांडल्या आहेत. त्या मागण्या अशा: अखंड भारत हा संघराज्य राहील. केंद्राकडे संरक्षण, दळणवळण, परराष्ट्र व्यवहार एवढाच अधिकार असेल. उर्वरित सर्व विषयांचे अधिकार राज्याकडे असतील. केंद्रीय विधिमंडळात म्हणजेच संसदेत, प्रांतिक विधिमंडळात,
मंत्रिमंडळात, सार्वजनिक संस्थांमध्ये आणि नोकऱ्यांमध्ये मुसलमानांना 50% राखीव प्रतिनिधित्व असेल. पंतप्रधान आणि उपपंतप्रधान हे आळीपाळीने प्रत्येक 5 वर्षांनी हिंदू व नंतर मुसलमान असे असतील. सैन्याचा सेनापती जर हिंदू असेल तर देशाचा संरक्षण मंत्री मुसलमान असला पाहिजे. भारताच्या सैन्यामध्ये 50% सैनिक मुसलमान पाहिजे. भारताच्या न्यायमूर्तींची संख्या 50% मुसलमान पाहिजे. कोणताही कायदा करायचा असेल तर 2/3 मुस्लिम खासदारांची संमती घेतली पाहिजे. जगातल्या देशांशी करार करावयाचा असेल तर 2/3 मुस्लिम खासदारांची संमती घेतली पाहिजे. 2/3 मुस्लिम खासदारांच्या संमतीविना राज्यघटनेत कोणताही पालट करता कामा नये. मुस्लिम देशांविरुद्ध लढाई करण्यासाठी, करार करण्यासाठी आणि राज्यघटनेत बदल करण्यासाठी लोकसभेतील 2/3 मुस्लिम खासदारांची संमती आवश्यक असेल. राज्यघटनेत मुस्लिमांसाठी कोणते हक्क असावेत हे ठरवण्याचा अधिकार घटना समितीतील फक्त मुस्लिम खासदारांनाच असला पाहिजे. अशा प्रकारची राज्यघटना हिंदूंना मान्य होऊ शकली असती का? आणि अशा परिस्थितीत भारत आज आहे तसा सेक्युलर राहू शकला असता का? याचा आपण विचार केला पाहिजे. अशा प्रकारचे अखंड भारत हे हिंदूंसाठी आपत्तिकारक आणि धोकादायक आहे. ही बाबासाहेबांची कारणमीमांसा ही राष्ट्रवादी नाही का? त्यांची ही भूमिका म्हणजे त्यांच्या प्रखर राष्ट्रवादाचा ज्वलंत पुरावाच होय. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की राष्ट्राच्या भवितव्यासाठी अप्रिय बोलणे हे फार महत्त्वाचे आहे आणि ते कठीण आहे. लोकप्रिय बोलणे सोपे आहे, परंतु लोकांच्या भावनेच्या विरोधी असलेले सत्य स्पष्टपणे सांगणे हा खरा राष्ट्रवाद आहे. आणि देशाच्या हिताच्या गोष्टी लोकप्रियता बाजूला सारून जो स्पष्टपणे सांगतो तो खरा राष्ट्रवादी आहे. म्हणूनच बाबासाहेबांनी पाकिस्तान और द पार्टिशन ऑफ इंडिया या ग्रंथामध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की भारतात हिंदू व मुसलमान अशी 2 राष्ट्रे राहत आहेत. ही 2 राष्ट्रे परस्पर विरोधी व युद्धमान अवस्थेत असून ती एका राज्यघटनेखाली एक राष्ट्र म्हणून राहू शकत नाहीत. त्यांच्या भाषेत सांगायचे म्हणजे भारत अखंड राहिला तरी प्रत्यक्षात ते पाकिस्तान आणि हिंदुस्थान या देशांना जबरीने बांधून ठेवलेले कृत्रिम ऐक्य असेल. अखंड भारत द्विराष्ट्र सिद्धांताच्या तणावाखाली असेल. हा द्विराष्ट्रवाद ऐक्यासाठीच्या भावनेची वृद्धी होण्यास वावच देणार नाही. बाबासाहेबांनी असेही म्हटले आहे की हिंदू व मुसलमान जोपर्यंत परस्परांना संकट मानतात तोपर्यंत त्यांचे लक्ष त्या संकटाचा सामना करण्याच्या तयारीकडेच असेल. हे संकट हिंदू व मुसलमान यांना जोपर्यंत एका राज्यघटनेखाली राहावे लागेल तोपर्यंत राहील. यासाठी पाकिस्तान हाच उपाय आहे. अन्यथा ते दोघे 2 राष्ट्रांप्रमाणे संघर्ष करीत राहतील. याचे मूलभूत कारण सांगताना ते म्हणतात की मुस्लिम राजकारण मुख्यतः धार्मिक असते. त्यांच्या राजकीय विश्वाचा नियंत्रक एकच असतो आणि तो म्हणजे त्यांचा धर्म. इस्लामच्या निष्ठा प्रदेशातीत असल्याने भारतातील मुसलमान स्वतःला प्रथम मुसलमान व नंतर भारतीय मानतो. त्यामुळे मुसलमानांच्या मनाविरुद्ध भारत अखंड ठेवण्याचा प्रयत्न चुकीचा ठरेल. कारण इस्लामचा धर्मसिद्धांत असा आहे की या जगाची वाटणी 2 भागांमध्ये होते. एक दारुल इस्लाम आणि दुसरा दारुल हरब. दारुल इस्लाम म्हणजे काय? तर ज्या ठिकाणी मुसलमानांची राजवट आहे, शरीयतचा कायदा आहे, ते दारुल इस्लाम. आणि दारुल हरब म्हणजे काय? तर ज्या ठिकाणी मुसलमानांची राजवट नाही, शरीयतचा कायदा नाही, जिथे कुराणाचे राज्य नाही, राजा मुसलमान नाही, ते दारुल हरब म्हणजे शत्रुभूमी. तेव्हा शत्रुभूमीत राहणे पाप आहे,
त्यातून आपण मुक्त झाले पाहिजे आणि सर्व जगाचे नि भारताचे दारुल इस्लाम केले पाहिजे, ही मुसलमानांची भूमिका आहे. त्यांचा हा सिद्धांत थेरॉटिकल नाही तर प्रॅक्टिकल आहे. त्यानुसार भारत हे दारुल हरब म्हणजे शत्रुभूमी आहे. दारुल हरबमधून म्हणजे शत्रुभूमीतून सुटण्याचे मुसलमानांचे 2 मार्ग आहेत. एक म्हणजे जिहाद करावा आणि स्थापित सरकार उलथून टाकावे आणि तिथे दारुल इस्लाम म्हणजे इस्लामचे राज्य स्थापावे, हा एक मार्ग आहे. पण ते शक्य नसेल तर हिजरत करून त्या देशातून निघून जगात जिथे कुठे दारुल इस्लाम असेल तिथे जावे, हा दुसरा मार्ग आहे. पाकिस्तान ऑर द पार्टिशन ऑफ इंडिया या ग्रंथात बाबासाहेबांनी म्हटले आहे की इस्लामचा बंधुभाव हा केवळ मुसलमानांसाठीच असलेला बंधुभाव आहे. जेथे इस्लामचे राज्य असते तोच त्यांचा देश असतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे इस्लाम हा खऱ्या मुसलमानाला कधीही भारताला आपली मातृभूमी मानण्याची आणि हिंदूंना आपला स्नेही वा बंधू मानण्याची परवानगी देत नाही. मुसलमान हे भारताला भारतमाता का म्हणू शकत नाहीत हे बाबासाहेबांनी 75 वर्षांपूर्वी सांगून ठेवले आहे. यासाठीच अखंड भारत नको, दोघांसाठी 2 स्वतंत्र मातृभूमी करा, असे त्यांचे म्हणणे होते. बाबासाहेबांच्या मते देशासमोरचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न फाळणीविषयी निर्णय घेण्याचा आहे. जोपर्यंत तो घेतला जात नाही तोपर्यंत स्वातंत्र्य मिळूनही काही उपयोग नाही. हिंदू मुस्लिम प्रश्नावर तोडगा न काढता स्वातंत्र्य मिळाल्यास अराजक माजेल, यादवी युद्ध होईल. ब्रिटिश हे भारतातून परत जाण्यासाठीच आलेले आहेत. हिंदू मुसलमानाचा वाद मिटताच स्वातंत्र्य दिले जाणार आहे. त्यासाठी छोडो भारत आंदोलन करण्याची गरज काय? फाळणी मान्य करा, स्वातंत्र्य घ्या, आंदोलनाची नाटके कशाला, अशी बाबासाहेबांची भूमिका होती. त्यांची ही योग्य भूमिका आपण समजून घेतली पाहिजे आणि त्याचे जागरण केले पाहिजे. बाबासाहेबांच्या मते पाकिस्तान गाडणे सोपे आहे, पण अखंड भारतातील पाकिस्तानचे भूत गाडणे अतिशय अवघड आहे. राष्ट्रीय, सामाजिक, आर्थिक आणि संरक्षण विषयक अशा सर्वच दृष्टींनी फाळणी ही सर्वांच्या हिताची असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. दलितांच्या हिताच्या दृष्टीनेही अखंड भारत हानिकारक असल्याचे त्यांचे म्हणणे होते. अखंड भारतात मुस्लिमांच्या संघटना आपली ताकद वाढवत राहतील. त्याला उत्तर म्हणून हिंदूंच्या संघटनाही वाढतील. परिणामतः अखंड भारतात धार्मिक संघर्षाला मोकळे रान मिळेल, मूलतत्ववाद वाढेल. त्यात दलितांच्या कल्याणाकडे लक्ष देण्यास कोणासही वेळ असणार नाही. बाबासाहेबांची ही भूमिका अतिशय वास्तववादी होती, हे खोलवर विचार करता आपल्या लक्षात येईल. आजही जे अखंड भारताचा पुरस्कार करतात ते केवळ आपली भावना व इच्छा व्यक्त करीत असतात. त्यांच्यासमोर मुसलमानांनाही मान्य होईल असा कोणताही सर्वसंमत राज्यघटनेचा प्रस्ताव नसतो. त्याचा त्यांनी गंभीरपणे विचार केलेला नसतो. आज जशी भारताची राज्यघटना आहे तशीच अखंड भारताचीही राज्यघटना राहिली असती किंवा राहणार आहे असे त्यांचे गृहीतक असते. हा केवळ भ्रम आहे. यापैकी काहींना वाटत असते की आपण बहुसंख्य असल्यामुळे आपल्या मनाप्रमाणे असणारा अखंड भारत हा आपण मुसलमानांना स्वीकारायला भाग पाडू. पण हा कल्पनाविलास आहे. काहींना वाटत असते की अमेरिकेच्या अब्राहम लिंकन प्रमाणे यादवी युद्ध करून हिंदूंनी भारत अखंड ठेवला असता, परंतु गांधी नेहरूंच्या शरणागत नेतृत्वामुळे फाळणी झाली, असे वाटणे हा हिंदू समाजाच्या स्वभावाच्या अज्ञानाचे निदर्शक आहे. यादवी युद्धासंबंधात भावनेच्या उंचीवरून वास्तवाच्या भूमीवर आल्यावर काय दिसते? यादवी युद्ध
कोणात होणार होते? हिंदू व मुसलमान यांच्यात. यातील अनेक जर तर सोडून देऊन असे यादवी युद्ध झालेच असते असे घटकाभर गृहीत धरले तर त्याचा फाळणीवर काय परिणाम झाला असता? यात बहुसंख्याक हिंदू भागातील मुसलमान व बहुसंख्याक मुस्लिम भागातील हिंदू नाहीसे झाले असते. म्हणजे या दोन भागांची फाळणी अधिक घट्ट व भक्कम झाली असती. ती टळलीच नसती. ती टळण्यासाठी जसे मराठे अटकेपार चालून गेले तसे हिंदुस्थानातील हिंदूंना मिळेल ती शस्त्रे, काठ्या, कुऱ्हाडी इत्यादी घेऊन कराची, लाहोर, पेशावर या गावांवर चाल करून जावे लागले असते. तो सारा भाग जिंकून व केवळ तेथे झेंडे रोवून मराठ्यांप्रमाणे परत पुण्याला आल्याने फाळणी टळणार नव्हती. जिंकल्यावरही तेथे अनेक शतके असलेले पाकिस्तान तसेच राहणार असल्यामुळे ते पुन्हा फाळणीसाठी बंड करू शकणार होते. आज भारताने सैन्य पाठवून जरी पूर्ण पाकिस्तान जिंकले तरी पाकिस्तान नष्ट होणार नाही. पाकिस्तान हा एक धार्मिक विचार आहे. तो असेपर्यंत फाळणी मिटणार नाही. अखंड भारताच्या कोणत्याही योजनेचे हिंदूघातक स्वरूप व फाळणीची अटळता पटू लागली की अनेक जण लगेच विचारू लागतात की मग लोकसंख्येची संपूर्ण अदलाबदल का केली नाही? येथील सगळे मुसलमान पाकिस्तानात पाठवून कायमची कटकट का मिटवली नाही? म्हणजे अशा लोकांना दोनच पर्याय दिसतात. एकतर पाकिस्तानी भागासह म्हणजे त्यावेळी 24% व आता 38% मुस्लिम संख्या असलेले अखंड भारत, नाहीतर निर्मुस्लिम हिंदुस्थान. ही इच्छा कितीही स्वागतार्ह दिसली तरी थोड्या विचारांती लक्षात येईल की उर्वरित प्रचंड व खंडप्राय भूक्षेत्र असलेल्या या देशाच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या मुसलमानांना सुरक्षितपणे पाकिस्तानात पाठविणे केवळ अव्यावहारिकच नव्हे तर अशक्यावह होते. फाळणीनंतर भारतात सुमारे 3 कोटी मुसलमान राहणार होते. स्वेच्छेने कोणीच निर्वासित होत नसतो. त्यांना गुन्हेगाराप्रमाणे पकडून बंदी बनवून पाकिस्तानात नेऊन सोडावे लागले असते आणि त्यांना पकडू द्यायला ते घरात बसले नसते, शेतात रानावनात लपून बसले असते. त्यांनी जीवाची बाजी मारून पकडणाऱ्यांशी लढाईच केली असती. आणि त्यांना पकडणार कोण? पोलीस. एका गुन्हेगाराला धरून ठेवायला किमान 2 हत्यारी पोलीस लागतात. यासाठी 7 कोटी पोलीस आणणार कोठून? आणि अर्धे पोलीस तर मुसलमानच. मग त्यांना पकडणार कोण? सैन्य. त्यातही 50% मुस्लिमच. मग काय वारकरी हिंदू लोकच त्यांना धरून पाकिस्तानात नेऊन सोडणार? तेव्हा सर्वांनाच पाकिस्तानात पाठवायला पाहिजे होते. या इच्छेला व्यावहारिकतेचा आधार नसून मुसलमानांनी पाकिस्तान निर्माण केले या संतापातून निर्माण झालेली ती केवळ एक स्वाभाविक हिंदू अभिव्यक्ती होय. फाळणीचा भावनिक आणि वास्तविक अशा 2 पातळ्यांवरून विचार करायला हवा. स्वातंत्र्यपूर्व काळात अखंड भारताच्या ध्येयाला व गर्जनेला एक भावनिक व राष्ट्रीय अर्थ होता. 1000 वर्षांच्या गुलामगिरीतून हिंदू स्वतंत्र होणार होते. त्यांना एक विजिगीषू राष्ट्र म्हणून मानसिक दृष्टीनेही उभे करण्याची आवश्यकता होती. हे भारतीय राष्ट्र प्राचीन काळापासून चालत आले आहे हे मांडण्याची गरज होती. ती राष्ट्रीय परंपरा सांगताना अखंड भारतच समोर ठेवावा लागणार होता. परंतु अखंड भारत वस्तुतः कोणत्या स्वरूपाचे राहणार होते याचे भान विसरता कामा नये. समजा आताही भारत, पाकिस्तान व बांगलादेश एकत्र येऊन अखंड भारत झाला तर तो कसा राहील? त्यांनी एकत्र यायचे ठरविल्यावर अखंड भारताची राज्यघटना बनविण्यासाठी एक घटना समिती स्थापन करावी लागेल. त्यात प्रत्येक देशाच्या लोकसभेतील सदस्य विशिष्ट प्रमाणात घ्यावे लागतील. त्यांनी सर्वसंमत राज्यघटना बनविल्यावर मग प्रत्येक देशाच्या सध्याच्या राज्यघटना रद्द होतील.
यात कोणकोणते प्रश्न किंवा वाद निर्माण होतील हे कळण्यासाठी फाळणीपूर्व काळात घटना समिती स्थापन करण्यासाठी कोणकोणते वाद निर्माण झाले होते व नंतर मुस्लिम लीग घटना समितीत का आली नाही याचा अभ्यास उपयोगाला पडेल. पहिला प्रमुख प्रश्न, त्या घटना समितीत प्रत्येक देशाचे किती सदस्य राहावेत हा उपस्थित होईल. सर्व मुसलमानांची एकूण संख्या सुमारे 38% होईल. फाळणीपूर्व काळात मुसलमानांची संख्या 24% असताना त्यांनी 50% वाटा मागितला होता. आताही याच मागणीचा ते पुनरुच्चार करतील. तेव्हा अखंड भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी सर्वसंमत घटना समिती स्थापन होणे व तिने सर्वसंमत राज्यघटना तयार करणे हे महाकठीण आहे. परंतु दुर्दैवाने ते घडलेच तर ती हिंदूंच्या स्वातंत्र्याची राज्यघटना नसेल. आजच्या पाकिस्तानी भागात आताप्रमाणेच नंतरही मुस्लिम राज्ये राहतील. त्यातील अतिरेकी गट अखंड भारत मान्य नाही म्हणून काश्मीरप्रमाणे स्वतंत्र राष्ट्रासाठी उठाव करीत राहतील. केंद्रात त्यांचे आधिपत्य प्रस्थापित होईल. वाढीव किंवा राखीव जागा न देताही अगदी लोकशाहीच्या मार्गाने लोकसंख्येच्या प्रमाणात धरले तरी पहिल्या निवडणुकीतच केंद्रात त्यांचे शासन स्थापन होईल. यासाठी काही काळ अन्य अल्पसंख्याकांची त्यांना मदत घ्यावी लागेल एवढेच. सत्ताधारी बनल्यावर फार काळ ते अल्पसंख्याक राहणारच नाहीत. 700 वर्षे त्यांचे राज्य असूनही जे घडले नाही ते अखंड भारताच्या मोहजालाने काही दशकातच घडून येईल. तेव्हा फाळणी झाली नसती तर आजवर काय झाले असते याची यावरून कल्पना करता येईल. म्हणूनच बाबासाहेबांनी स्वातंत्र्योत्तर काळात सन 1955 मध्ये म्हणजे राज्यघटना निर्मितीच्या 5 वर्षांनंतर आणि धर्मांतराच्या व महानिर्वाणाच्या 1 वर्षापूर्वी सांगून ठेवले आहे की पाकिस्तानपासून भारत वेगळा झाला याचा मला आनंद झाला होता. पाकिस्तानचा तत्वज्ञ मीच होतो. जर भारत अखंड राहिला असता तर एका देशाचे पण 2 राष्ट्रांचे सरकार आले असते. एक हिंदू आणि दुसरे मुसलमान. या 2 राष्ट्रांपैकी मुसलमान हीच कायमची शासनकर्ती जमात बनली असती आणि हिंदूंना कायमचे मुस्लिमांच्या दयेवर जगावे लागले असते. त्यामुळे या देशाची फाळणी झाली तेव्हा मला वाटले की परमेश्वराने या देशावरचा शाप काढून घेतला असून हा देश एकसंघ व महान बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तेव्हा अखंड भारत नाकारणे म्हणजे नेमके काय हे समजून घेतल्याविना फाळणी मागची कारणमीमांसा समजणार नाही. पुढील 10-15 वर्षात भारतासमोर हिंदू मुस्लिम समस्या हाच सर्वात मुख्य प्रश्न राहणार आहे. पाकिस्तान हा एक फुटीरतावादी विचार आहे. भारताला एकसंघ महान व वैभवशाली बनवण्याचे बाबासाहेबांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाकिस्तानी विचार पुन्हा इथल्या मातीत रुजू न देण्याची जबाबदारी तुम्हा आम्हा सर्व भारतीयांचीच आहे. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला जर हे अभिवाचन आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. आणि हो, व्हिडिओ खालील कमेंट बॉक्समध्ये तुमचा अभिप्राय लिहिण्यास विसरू नका.